नमस्कार मित्रांनो, बीडच्या प्रकरणामधून वेगवेगळ्या जातीवरती आरोप होत आहेत. विशेष करून मराठा आणि वंजारी या दोन जातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितुष्ट त्या ठिकाणी निर्माण झालेलं पाहायला मिळतं आहे. खरंच वंजारी समाज जितकी चर्चा होती आहे तितका खतरनाक आहे का, किंवा मग गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे का, हे समजून घेतोय आपण. काल परवा बीड जिल्ह्यामध्ये जे काही मोर्चा निघाल्याच्यानंतर काही अनेक लोकांची भाषणं झाली. सर्वपक्षीय त्या जिल्ह्यातील आमदार होते, आजूबाजूच्या जिल्ह्यामधले पण आमदार त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निमित्तानं त्या ठिकाणचं जे काही वातावरण आहे बीडमधलं, त्या वातावरणावरती भाष्य केलं आणि संतोष देशमुख यांच्या खुनाच्या जे काही आरोपी आहेत त्यांना तर शिक्षा व्हायलाच पाहिजे, त्यांना संतोष देशमुखाला न्याय भेटलाच पाहिजे. पण त्याचबरोबरनं या ठिकाणचं जे काही दूषित असं वातावरण आहे ते वातावरणसुद्धा चांगलं व्हायला पाहिजे अशी आशा व्यक्त केली. आणि खास करून जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझा ह्या न्यूज चॅनलला आपलं मत मांडत असताना सांगितलं की मी सुद्धा वंजारी आहे आणि जे खून झालेत बीड जिल्ह्यामध्ये त्यापैकी 21 खून हे वंजारी समाजाचे आहेत आणि ह्या अनेक खुनाच्या पाठीमागं जो व्यक्ती आहे वाल्मिक कराड तो सुद्धा माझ्या जातीचा आहे. म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं की खून करणारे वंजारी, ज्यांचे खून झाले असे मॅक्झिमम लोक वंजारीच, आणि मी त्यांच्या अपोजिट थांबलोय, मी वंजारीच. मग वंजारी समाजाबद्दल जी काही अशा पद्धतीची चर्चा चालू आहे, खरंच वास्तवामध्ये वंजारी समाज तसा आहे का? आपण तटस्थपणे जर पाहायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामधील वंजारी समाज हा कष्टाळू समाज आहे. जे अनेक समाज महाराष्ट्रामध्ये आहेत जे स्वतःच्या हिमतीवरती, मनगटाच्या बळावरती कष्ट करून, शेती करून, आपापलं जे काही काम आहे ते काम करून कष्टानं पैसा कमवतात, आपली संपत्ती कमवतात, मन लावून काम करणारा हा समाज आहे महाराष्ट्रामध्ये. आपण महागायला एका व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं की जो एलम समाज आहे हा एलम समाज खास करून शेतीमध्ये अतिशय कष्टाळू प्रवृत्तीनं काम करतो आणि इतर शेतकऱ्यांपेक्षा मॅक्झिमम उत्पादन करतो. त्याच कॅटेगरीमधला हा वंजारी समाजसुद्धा अगदी आपल्या बायका मुलांसहित शेतामध्ये काम करून, अति कष्ट करून ते चांगलं जीवन जगतात, लाखो रुपयाचे कमवतात. म्हणजे काय तर वंजारी समाज हा वाईट नाही आहे, वंजारी समाज हा कष्टाळू समाज आहे. आणि बीड जिल्हा सोडला तरी इतर जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाची प्रतिमा खराब नाही आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळाच वंजारी समाज खराब आहे अशातला भाग नाही. प्रश्न असा आहे की जे कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत ते मॅक्झिमम लोक त्या ठिकाणची वंजारी समाजाचे आढळत आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी चर्चा चालू आहे की वंजारी समाज त्या ठिकाणी माजुरीपणा करतोय, गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे की तो खून करणारे मॅक्झिमम लोक वंजाऱ्याचे आहेत, धमकावणारे मॅक्झिमम लोक वंजाऱ्याचे आहेत, किंवा मग खंडणी गोळा करणारे मॅक्झिमम लोक वंजाऱ्याचे आहेत. यातून ह्या समाजाची बदनामी होते. आता जितेंद्र आव्हाड यांनी जे भाष्य केलं आपण ते प्रथम ऐका तुम्ही. नवीन आकाश शोधा सांगावं लागेल की काय तुम्हाला. आता मी विधानसभेत आणि बाहेर सांगितलेलं आहे की ह्याचा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आहे. त्यांनी खून केला असं मला नाही म्हणायचं आहे, पण वाल्मिक कराडचा बाप तो आहे. तो स्वतः सांगतो ना की वाल्मिक कराड हा माझा अतिशय जवळचा माणूस आहे, असं मर्डर झाल्यानंतर सांगतो. म्हणजे काय, विष्णू साठे कोणाचा माणूस आहे, घुले कोणाचा माणूस आहे, आणि मग त्याला जातीपातीचं लेबल लावायचं. अर्ध्याहून खून जे झाले ते सगळे वंजाऱ्यांचेच झालेत आणि केले यांनीच. कारण का दुसरा शक्तिमान कोणी उभा राहूच द्यायचा नाही. बबन गीते वाट लावून टाकली त्याच्या आयुष्याची, बांगर कुटुंबीय वाट लावून टाकली त्यांच्या आयुष्याची. बापू आंधळे कोण होता मेला तो. आता एक मुंडे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरचा मर्डर झाला, कोणी केला, एका दलिताचा मर्डर झाला, त्याला मारला आणि टाकून दिला, आणि नंतर त्याच्या आईवडिलांवरती प्रेशर आणून केसच दाबून टाकले. कोण होता, कोणी मारलं, अख्ख्या बीडला माहिती आहे, अख्ख्या बीडला. दुर्दैवाने पोलिसांना माहिती. तो स्वतः सांगतो काय झालं, बीडमध्ये एक मर्डर झाला, अख्ख्या महाराष्ट्रात मर्डर होतात. अरे तुम्ही समर्थन करता की काय? आणि मी हा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारलेला की गृह खात्याची बदनामी नाही,
तुमचा एक मंत्री म्हणतो की जे बीडमध्ये घडतंय ते अख्ख्या महाराष्ट्रात घडतंय. माझी भूमिका स्पष्ट आहे. मी काय जातीपातीचं राजकारण करायला बीडमध्ये आलेलो नाही. मी माणुसकीचं राजकारण करतो. माणुसकीचं राजकारण नाही. मला दुःख ह्या गोष्टीचं आहे की महाराष्ट्रातल्या संवेदना मरायला लागल्या आहेत. संवेदना मरतायत महाराष्ट्रातल्या. एवढा घाणेरडा मर्डर होतो आणि महाराष्ट्राचा माणूस जागा होत नाही. माझा तर वाल्मिक कराड माझ्या जातीचा आहे, पण कसली जातीची भिंत? म्हणजे माणुसकीचा अपमान करणारा मर्डर आहे तो. आणि त्याच्यात तुम्ही मला इथनं फोन येतात, अहो तुम्ही वंजारी समाजाविरुद्ध बोलताय. अरे त्यांनी मारले ते वंजारी होते ना. हा इथे उभा आहे, हा वंजारी आहे ना. याला छळला आहे. ह्याचं अर्ध आयुष्य हायकोर्टात गेलं आहे, अर्ध आयुष्य. दुसरा बांगर शंकरराव बांगर, त्यांचं वाटोळं केलं. त्यांच्या हॉटेलमध्ये त्यांचं हे ठेवलं, काय ते गांजा ठेवला, त्याला पकडून दिलं. ते बापू आंधळे असाच मर्डर झाला. एक मुंडे नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता, असाच मर्डर झाला. किशोर फड असाच मर्डर झाला. म्हणजे कमीत कमी 20 आपण कराडवर संशय आहे. कसले जातीपाती करता तुम्ही? म्हणजे कशाला आमची जात बदनाम करता वंजाऱ्यांची? शेवटचा प्रश्न आहे की अतिशय मेहनती जमात आहे ही. मुंबईतले अर्धे भाजीपाला विक्रेते वंजारी आहेत. बॉम्बे सेंट्रलवरचे 100% नाही, 90% हमाल हे वंजारी आहेत. आमचे आजोबा एक हमाल होते. म्हणजे एवढं कष्ट करणारी ही जमत आहे. कशाला बदनाम करताय यार? आम्ही काय कुणी दरोडेखोर नव्हतो. हे यांच्यामुळे आमची जात बदनाम व्हायला लागली आता. आणि इथनंच फोन येतात आम्हाला, खबरदार तुम्ही नाव घेतलं तर. मी कोणाच्या बापाला, तुम्हाला धमक्या आहेत? मी कोणाच्या बापाला घाबरतो? तुम्हाला धमक्या? धमक्या नाही. आपलं सूचित साहेब बंद करा. अरे बंद कशाला करा? तुम्ही माणूस मारलात ना. आणि तुम्ही जातीसाठी काय करत नाही. आपण वंजारी आहे ना. मग ह्याला कशाला छळता? तो म्हणजे दाखवतोय मी माणूस हा वंजारी आहे. मी याला मुद्दाम बोलवून घेतलं आहे. हे जे महाराष्ट्रासमोर चित्र आहे ना, मराठा वंजारी, हे एकदा बंद करायचं आहे. बस झालं. आहे ना वंजारी आहे ना. कशाला लेबल लावता? संतोष देशमुख मराठा, हा वंजारी. रक्त पिपासू सिरियल किलर आहे तो. त्याला रक्ताचं जिभेला लागलं आहे. ते नरभक्षक वाघ असतो ना, तसा हा नरभक्षक वाल्मिक आहे. जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं मी मुद्दाम थोडंसं विस्तारानं तुम्हाला ऐकवलं. ही ABP माझा यांनी घेतलेली मुलाखत आहे. हे फुटेज त्यांचं आहे, पण आपल्याला कळण्यासाठी मी दाखवण्याचा प्रयत्न केला. ह्याची श्रेय त्यांनाच आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी जी मुद्दा मांडला की मी वंजारी आहे, जो व्यक्ती मेला संतोष देशमुख तो मराठा आहे, ज्यांनी हा खून केला, खून घडवला असं बोललं जातं किंवा त्याच्यावरती कोणाचे हात आहेत, ते लोक वंजारी समाजाचे आहेत. म्हणजे एका अर्थानं जातीच्या बाजूनं जर बोलायचं असेल तर मी कोणाच्या बाजूनं बोललं पाहिजे? वाल्मिक कराड असतील, सुदर्शन घुरे असतील, ह्या लोकांच्या बाजूनं बोललं पाहिजे. परंतु त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की तो मराठा नव्हता, तो माणूस होता. म्हणजे एखादा व्यक्ती जन्मतो त्यावेळेला प्रथम तो माणूस असतो, जात पुन्हा येते. एखाद्या विशिष्ट जातीमध्ये जन्मतो आपण, परंतु जन्मजात परमेश्वर तुम्हाला कोणा ह्या जातीमध्ये त्या जातीमधून जन्म देत नसतो. आपण एखाद्या विशिष्ट समुदायाच्या एखाद्या आईवडिलांच्या पोटी जन्मतो आपण, आणि एका विशिष्ट समुदायामध्ये पुन्हा आपण वाढतो. आपल्याला सांगितलं जातं की आपण ह्या जातीचे आहोत. त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्राची परंपरा आहे की जातीच्या बेसवरती अशा पद्धतीचं वातावरण यापूर्वी कधी झालेलं नाही. अगदी मराठा आरक्षणाचा मुद्दा आला त्याही वेळेला मराठा वर्सेस वंजारी बीड जिल्ह्यामध्ये. बाकी महाराष्ट्रामध्ये तर OBC वर्सेस मराठा झालं होतं. तो आरक्षणाचा मुद्दा होता. मराठा समाज आरक्षण भेटावं यासाठी लढत होता. बाकी OBC समाज आरक्षणामध्ये हा बहुसंख्य मोठा असलेला समाज जर आला तर आपल्यावर अन्याय होईल या भीतीतून ते मराठा समाजाला OBC दिखू नका असं म्हणत होते. ते त्या ठिकाणी त्याचे जे काही मतमतांतर असतील ते असतील, परंतु एखाद्याचा जीव घ्यावा, जीव जावा इथपर्यंतची जर आपण ॲक्शन घेत असू तर याकडं जातीय दृष्टिकोनातून बघणं योग्य नाही. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, मग तो कुणीही असेल, कुण्याही जातीचा असेल. म्हणजे एखाद्याचा खून कुणी केला असेल आणि तोही माणुसकीला काळिबा फासणारा खून केला असेल, अंगावर शहारे येतील, पाहून अंगावर शहारे येतात असा खून केला असेल आणि ते लाहीव कोण तर पाहते आणि त्याच्या हृदयाला काही वाटत नाही, अशा व्यक्तींना जर आपण पाठिंबा देणार असलो तर आपण काय करतोय? हा सुद्धा विचार त्या समाजामधील काही लोकांनी करणं गरजेचं आहे, जे समर्थन करतायत त्यांनी. आरक्षणाचा टॉपिक वेगळा होता, त्या ठिकाणच्या संघर्ष वेगळा होता. तुम्ही
आपल्याला जे काही शासकीय लाभ आहे मिळायला पाहिजे तो मॅक्झिमम मिळाला पाहिजे, यातून तो संघर्ष होता, तो शाब्दिक वाद होता. अशा पद्धतीचे एखाद्याचे जीव घ्यायचे असतील तर अशा पद्धतीने जर कोणी भूमिका मांडणार असेल तर मग तो मराठा असेल, वंजारी असेल, मुस्लिम असेल, कुणी असेल, हो, खुनी हा खुनी असतो आणि त्याचं समर्थन व्हायलाच नाही पाहिजे. त्याच्यामुळं जे कोणी लोक याला समर्थन देत आहेत त्या लोकांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तो आपल्या जातीचा आहे या दृष्टीतून बघू नका, हा गुन्हेगार म्हणून पहा. आणि जर या बेसवरती जर सगळ्या गोष्टी घडामोडी घडत चालल्या तर महाराष्ट्रामध्ये हे जातीतील फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल. आणि जातीची संख्या पाहायची म्हटली तर मराठा समाजामध्ये सुद्धा असे उग्र स्वरूपाचे भरपूर लोक आहेत आणि सगळ्यात मोठा समाज आहे. एक जात वाईज जर संख्या मोजायची म्हटली तर महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा समाज हा मराठा समाज आहे. मग या समाजानं प्रत्येकाला अन्याय करायचा का? असं नाही होत. सर्व धर्म समभाव ही आपल्या देशाची शिकवण आहे. आणि मग आपण एकाच धर्मातील असून जर या पद्धतीने वागणार असो, गुन्हेगाराच्या पाठीशी थांबणार असो तर हे चुकीचं आहे. मला असं नाही म्हणायचं की वाल्मिकी कराड्यांचं नाव आलंय मग ते गुन्हेगारच असतील, अशातला भाग नाही. ते तपासाचा भाग आहे. CID असेल, न्यायालय असेल, ते तपास करतील, त्यात गुन्हेगार असेल त्याला शिक्षा मिळेल, गुन्हेगार नसेल तर शिक्षा मिळणार नाही. पण तोपर्यंत आपण संयम ठेवला पाहिजे आणि विनाकारण आपल्याही जातीची बदनामी होणार नाही ह्याची खबरदारी वंजारी समाजाने घेणं आवश्यक आहे. अन्यथा वंजारी समाजाबद्दल माझं तर असं स्पष्ट मत आहे. माझ्या मित्रमंडळीमध्ये अशा अनेक वंजारी समाजाची मुलं आहेत. माझ्या हाताखाली शिकलेली बरेच मुलं आहेत जी वंजारी समाजाची होती. मी त्यांच्या घराकडे गेलेले आहे, त्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत. मी त्याची शेती पाहिलेली आहे, अतिशय उत्कृष्ट प्रकारची शेती. आदर्श शेतकरी जे महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत त्यापैकी बहुसंख्य हे वंजारी समाजाचे लोक शेतकरी असणार आहेत. त्यामुळं कष्टाळू हा समाज आहे, हा बदनाम होतोय त्या विशिष्ट लोकांमुळं. आणि चुकीच्या लोकांचं समर्थन करणं हे केव्हाही चुकीचं असतं. ह्याचं भान आम्ही सर्वांनी ठेवलं पाहिजे. विनाकारण हा समाज बदनाम होणार नाही ह्याची पण खबरदारी घेतली पाहिजे. आणि अशा घटनांना जाती रंग देण्याची गरज नाही. आता मराठा समाजामध्ये पण काही लोक आहेत की माझ्या जातीचा म्हणून त्याच्या पाठीशी मागं राहू नका. तो एक व्यक्ती होता आणि तो चुकीच्या पद्धतीने मारला गेला आहे. त्याची पत्नी विधवा झाली आहे, त्याची मुलं आज त्याच्या डोक्यावरून त्यांच्या वडिलांचं छत्र नाहीसं झालं आहे. त्यामुळे त्याकडे व्यक्ती म्हणून पहा. मराठा समाजाच्या लोकांनी सुद्धा हे मराठ्याचं म्हणून नाही, हे योग्य जातीच्या बेसवरती नाहीच आहे. हे चुकीचं झालं आहे. एका व्यक्तीचा खून केला आहे या दृष्टीनं बघणं गरजेचं आहे. ज्यांनी खून केला आहे ते गुन्हेगार आहेत, ते कुण्या जातीचे असतील. ज्यांचा खून झाला आहे तो एक माणूस होता, चांगला माणूस होता. हे महत्त्वाचं आहे. जाती कुठल्याही असतील, जातीच्या बेसवरती जर आपण प्रत्येक गोष्ट पाहायला लागलो तर ह्या महाराष्ट्रामध्ये जगणं मुश्किल होऊन जाईल. आपल्या प्रतिक्रिया निश्चित मिळेल. नमस्कार.